सरकारी नोकरीची नवीन जाहिरात आली आहे 14 ऑगस्ट 2024 रोजी। नोकरीच्या जागा आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये। वेगवेगळ्या खात्यांमध्ये गट क अंतर्गत 1846 जागा। पदाचे नाव आहे कार्यकारी सहाय्यक, ज्याचे पूर्वीचे नाव होते लिपिक। जर तुम्हाला या संधीचं सोनं करायचं असेल आणि BMC मध्ये नोकरी मिळवायची असेल तर 1846 जागांसाठी कोणाला अर्ज करता येणार, कसा करता येणार, कुठे करता येणार, कागदपत्र काय असतील, वयोमर्यादा, पगार किती मिळणार, ही सर्व माहिती बघा आजच्या या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, BMC मध्ये 1846 रिकाम्या जागा भरण्यासाठी 14 ऑगस्टला ही जाहिरात आली। जाहिरात वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा। तशी यामध्ये ही लिंक दिलेली आहे की जाहिरात कुठे मिळेल, ऑनलाईन फॉर्म कुठे करायचा, पण तुम्हाला सोपं व्हावं म्हणून डायरेक्ट लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तसेच या दोन्हीही लिंक्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा मिळतील। त्या दोघांचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक, एकूण जागा 1846, वेतन श्रेणी म्हणजेच पगार असेल 25,500 ते 81,100 रुपये। एकूण जागांपैकी 506 जागा खुला वर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी आहेत आणि उरलेल्या 1340 जागा या वेगवेगळ्या आरक्षणांमध्ये वाटण्यात आलेल्या आहेत। कोणत्या आरक्षणासाठी किती जागा आहेत ते आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तसेच खाली सुद्धा आरक्षणानुसार सर्व माहिती दिलेली आहे। अर्ज करायचा असेल तर उमेदवार पहिल्याच वेळेस 10वी पास, तसेच पहिल्याच वेळेत कमीत कमी 45% मार्क्स सोबत आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्सचा ग्रॅज्युएट असला पाहिजे। इतर पात्रता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील। टेक्निकलमध्ये उमेदवार 30 WPM म्हणजे 30 शब्द पर मिनिट टायपिंगची परीक्षा पास असणे गरजेचे आहे। तसेच MSCITचा किंवा 8 जानेवारी 2018च्या या GR मध्ये दिलेल्या माहितीनुसार कम्प्युटर किंवा IT ची परीक्षा पास असणे गरजेचे आहे। तसेच कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल, इंटरनेट याचे सुद्धा नॉलेज असणे गरजेचे आहे। आता जे अर्जदार ओपन कॅटेगरी म्हणजेच खुल्या वर्गातून अर्ज करणार असतील त्यांचे कमीत कमी वय हे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय हे 38 वर्ष असायला पाहिजे। तेच आरक्षणामध्ये म्हणजेच मागास वर्गातील उमेदवार असतील तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय हे 43 वर्ष असले पाहिजे। वयोमर्यादेसंदर्भातील इतर माहिती जसे माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, स्वातंत्र्य सैनिक इत्यादी सर्व माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहेच, ती नक्की वाचा। सोबत या टेबलमध्ये आरक्षणानुसार वयोमर्यादा किती असली पाहिजे ती सुद्धा माहिती मिळेल। अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल, जी असेल ऑप्शनल म्हणजे 4 ऑप्शन सोबत। त्यात किती मार्क्स मिळाले यानुसार एक लिस्ट लावली जाईल म्हणजेच मेरिट लिस्ट, आणि आरक्षणानुसार भरती करण्यात येईल। परीक्षा 100 मिनिटांची असेल। त्यात मराठी आणि इंग्रजी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे विषय असतील। प्रत्येक विषयाला 50 मार्क्स असा 200 मार्कांचा ऑनलाईन पेपर द्यावा लागणार आहे, ज्यामध्ये पास होण्यासाठी कमीत कमी 45% मार्क्स म्हणजेच 200 पैकी कमीत कमी 90 मार्क्स मिळाले पाहिजे। परीक्षेसंदर्भातील इतर माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये दिलेली आहेच। अर्ज ऑनलाईन करावा लागणार आहे, त्यासाठी या लिंकवर क्लिक करून अर्ज करता येणार आहे। ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असतील किंवा तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर या कॉल सेंटर नंबरवर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट करता येणार आहे। अर्ज जमा झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या आणि ती सांभाळून ठेवा। अर्ज भरायला आजपासूनच म्हणजेच 20 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झाली आहे। अर्ज भरायची आणि त्यासाठीची फी भरायची शेवटची तारीख ही 9 सप्टेंबर 2024 रात्री 11:59 मिनिटांपर्यंत असेल। जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर 1000 रुपये फी तुम्हाला भरावी लागेल आणि मागास वर्ग म्हणजे आरक्षणातून फॉर्म भरणार असाल तर 900 रुपये फी असेल। ही फी तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे आणि फी भरल्यानंतर जी काही पावती मिळेल त्याची सुद्धा प्रिंट काढून ती सांभाळून ठेवायची आहे। जी फी भराल ती कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही हे लक्षात असू द्या, ही नॉन रिफंडेबल फी आहे। परीक्षेच्या वेळी हॉल तिकीट जे तुम्हाला BMCच्या वेबसाईटवरूनच मिळेल ते, त्यासोबत ओरिजिनल फोटो, ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इत्यादी, जे ओळखपत्र असेल त्याची एक झेरॉक्स आणि तुम्ही ऑनलाईन फी भरली त्याची पावती, या गोष्टी सोबत न्यायच्या आहेत। परीक्षा केंद्रावरची नियमावली, दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सूचना तसेच परीक्षेचे स्वरूप काय असेल ही सर्व माहिती सुद्धा जाहिरातीमध्ये दिलेली आहे। त्यामुळे पुन्हा सांगतो की अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचा आणि पात्र असाल तर लगेच अर्ज करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।